मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानावर आता शिवतीर्थापासून सुरू झालेलं विद्यार्थी संघटनेचं हे आंदोलन आता येऊन पोहोचलेलं आहे ते शिवसेना भवनच्या इथे आपण बघू शकतो की शिवाजी पार्क या ठिकाणापासून ज्या आंदोलक निघालेले होते ते आता पोलिसांनी हळूहळू त्यांना पुढे आणत जे आहे ते शिवसेना भवन इथपर्यंत आणलेले आहे। प्रत्येक आंदोलकांनी आता आंदोलन थांबवावं आणि आपल्या घरी निघून जावं असं वारंवार आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात येते। मात्र तरी सुद्धा आंदोलक हे या ठिकाणी येऊन सुद्धा अजूनही शांत राहिलेले नाहीये। त्यांच्याकडून जे आहे वारंवार घोषणाबाजी सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, त्यासोबतच जे आहे विविध घोषणाबाजी त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात येते। सध्या पोलिसांकडून विद्यार्थ्यांना घरी जावं, आंदोलकांनी घरी जावं असं वारंवार सांगण्यामध्ये येते, परंतु आंदोलक हे त्याच ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून वारंवार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। काही आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। अनेकांना जे आहे ते इथून पुढे जा असं सांगण्यात येते। काही तरुण आहे, काही तरुणी आहे जे वारंवार या ठिकाणी आंदोलनाचं नेतृत्व करतात। आंदोलन आपलं संपलेलं आहे, त्याच्यामुळे आता सर्वांनी शांत राहावं असं सुद्धा त्यांच्यावर सांगण्यात येते। परंतु जंतर मंतर आणि नवी दिल्लीतल्या संसद भवन येथे काल ज्या पद्धतीने आंदोलकांवरती लाठीचार्ज झालेला होता, त्या लाठीचार्ज नंतर जे आहे सध्या हे आंदोलक इकडचे आक्रमक झालेले आहे। फक्त मुंबईतच नाही तर देशभरामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला आंदोलन करताना बघायला मिळतात। विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आम्हाला हवाच आहे, तो राजीनामा झाल्याशिवाय हे आंदोलन कुठेही थांबणार नाहीये असं वारंवार जे आहे त्या आंदोलकांकडून सांगण्यात येते। त्याच्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आंदोलक सध्याच्या क्षणी शिवसेना भवन इथे येऊन शांत झालेले आहेत, परंतु शिवतीर्थापासून सुरू झालेलं जे आंदोलन होतं ते हळूहळू पुढे येत जे आहे ते शिवसेना भवन या ठिकाणी आता आलेलं आहे। पुढे बराच मोठा विद्यार्थ्यांचा आंदोलकांची जी संख्या आहे ती पुढे जाऊन थांबलेली आहे। रविवारी ज्यावेळेस आंदोलनाला सुरुवात झालेली होती त्यावेळेस सुद्धा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कला फेरे घातल्यानंतर हे आंदोलक ह्याच मार्गाने जे आहे ते पुढे गेलेले होते। त्याच्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून, कारण की काल सुद्धा चैत्यभूमीच्या ठिकाणी विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करायला सुरुवात झालेली होती आणि ज्या वेळेस आंदोलक आक्रमक होते ते बघितलं त्यावेळेस पोलिसांनी अक्षरशः रस्त्याने चालणाऱ्यांना सुद्धा जे आहे ते गाडीत बसवलेलं होतं, पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलेलं होतं। त्यामुळे जर का आपण बघायला गेलं सध्याच्या क्षणाला आजचा हा 3रा दिवस आहे आंदोलकांचा। या आंदोलनाचा रोज विविध संघटनांकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात येतात। विविध आंदोलक जे आहे, विविध विद्यार्थी जे आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क करून आंदोलनामध्ये सहभागी होताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतात। आता हा जो मोर्चा वाटलेला होता की शिवसेना भवन इथे थांबेल, कारण की रविवारी जो मोर्चा निघालेला होता तो सुद्धा शिवसेना भवनच्या इथे येऊन थांबलेला होता, परंतु सध्या जे आंदोलक आहेत, जे विद्यार्थी आहेत ते इथून पुढे निघालेले आहेत। रस्त्याने जाताना प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडून अर्थातच धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। पंतप्रधान मोदींचा सुद्धा आता राजीनामा या विद्यार्थी संघटनांकडून ज्या आंदोलकांकडून आहे तो मागण्यात येते। या ठिकाणी आपण बघू शकतो शिवसेना भवनच्या इथे सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे, कारण की रविवारी ज्या पद्धतीने जे आंदोलक होते ते आंदोलक या ठिकाणी येऊन थांबलेले होते, त्यानंतर सध्याच्या क्षणाला इथे सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आले, कारण की शिवसेना भवन हे अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुख्य कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या ठिकाणी वारंवार जे आहे आंदोलक येत असतात, त्यांच्याकडून आंदोलन होत असतात आणि त्याचमुळे आताच्या क्षणाला सुद्धा या ठिकाणी, कारण की प्रत्येक वेळेस शिवसेना भवन ह्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत असतात। उद्धव ठाकरे असतील, त्यांचं नेतृत्व असेल, हे तरुणाईसाठी महत्वाचं ठरलेलं असतं आणि त्याचमुळे जे आहे ते आताच्या क्षणाला सुद्धा ह्या ठिकाणी जे आंदोलक थांबलेले होते त्यांना इथून पुढे नेण्यात आलेलं आहे। आंदोलक पुढे गेलेले आहेत। कदाचित मगाशी जसं आपण बघितलं की अमित ठाकरे यांच्याकडून पोलिसांना आवाहन करण्यात आलेलं होतं की किमान विद्यार्थ्यांना आंदोलन करू द्या, शांततेत आंदोलन करतात आणि त्यानंतर ते आंदोलन सुरू सुद्धा झालेलं होतं। आंदोलन शांततेत पार सुद्धा पडलं, परंतु आता आपण बघू शकतो प्रत्येक विद्यार्थ्याला रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तींना सुद्धा जे आहे पोलीस या ठिकाणाहून पुढे जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत की इथून पुढे जा, रस्त्यामध्ये गर्दी करू नका, महत्वाचं ठिकाण आहे। शाळा सुटलेली आहे, कारण की आपल्याला माहितीच आहे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला जे आहे बालमोहन विद्यालय आहे, शाळा सुटण्याची वेळ सुद्धा झालेली आहे। विद्यार्थी आता घरी जाणारे असतील, शालेय विद्यार्थी, आणि त्यामुळे या ठिकाणी कुठलीही वाहतूक कोंडी होऊ नये, कारण की आपण इकडे बघू शकतो हा जो मुख्य चौक आहे समोरची अर्थातच कोहिनूर बिल्डिंग, इथे शिवसेना भवन आणि हा रस्ता नेहमी जो आहे तो दाटीवाटीचा असतो, गर्दीचा असतो, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आता पोलिसांकडून आंदोलकांना पुढे काढण्यात आलेलं आहे। आता उद्या बघणं महत्वाचं राहणार आहे की हे आंदोलन पुन्हा एकदा हे आंदोलक शिवाजी पार्क या ठिकाणी येणार आहेत की नाही, त्याच्यामुळे
राज्यातल्या व देशातल्या घडामोडी जाणून घेण्याकरता व नीट पेपर संदर्भातलं जे आंदोलन देशभरामध्ये उभं राहिलेलं ते पाहण्याकरता आपण आपल्या महानगर लाईव्हला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.